किंमत कोणाला विचारा. ज्यावेळी 2008 साली जो संगम उतरा ना लवकर प्लीज. कोऑपरेट करा, जास्त विलंब करू नका. वेळेबद्दल सांगतो रिव्हर्सर 2008 साली 9:05 जी मुंबईच्या स्टेशनमधून रेल्वे सुटली होती आणि त्याच्यानंतर फायरिंग झाली होती. त्या ट्रेनमध्ये बसणाऱ्या प्रवाशाला विचारा वेळेची किंमत काय आहे ती. डेफिनेटली माहिती नव्हतं आपल्यावर एवढा मोठा संकट येईल आणि त्यावेळी काय झालं तर कसाबनं काय तिथे फायरिंग सुरू केले. अनेक त्यामध्ये मृत्युमुखी पडले प्रवासी, निरापराध माणसं त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले होते. नक्कीच. त्यामुळे आपण मी नेहमीच सांगतो असं वेळेला महत्त्व द्या, वेळ तुम्हाला महत्त्व देईल. टाइम इज क्वालिफाईड असं म्हटलं त्याचं कारणच आहे की तुम्ही वेळेला महत्त्व देणं गरजेचं आहे. ॲब्सोल्युटली राईट सोनू, कारण टाइम इज मनी. एखाद्या विद्यार्थ्याला विचारा परीक्षेमध्ये बसलेल्या की वेळेची किंमत काय असते आणि एखाद्या खरं तर एम्प्लॉईजला विचारा कामावर जाताना थंब देण्यासाठी बरोबर वेळेवर पोहोचावं लागतं. तसाच हा वेळ आलाय घाई करण्याचा. आता मॅच मात्र सुरू होतोय. कारण की सातत्यपूर्व रिव्हर्सला असं म्हटलं होतं एका दिवसाची किंमत कोणाला विचारतो वृत्तपत्राला, कारण तो सकाळी 5 रुपयानं विकला जातोय आणि संध्याकाळी 5 रुपये किलोने विकला जातोय. त्यामुळे तुम्ही टायमेला नेहमीच महत्त्व द्या. किंमत द्यावी लागेल, वेळेला किंमत द्यावी लागेल. व्हर्च्युअल टीम प्लीज कोऑपरेट. सलामीची जोडी मैदानात संगम घरात आणि विक्रम घरात. घरात इथे मात्र दोन्ही फलंदाज सज्ज झालेत. तर त्यांच्या समोर असेल मोहो टीमचा गोलंदाज सलामीचा राहुल पाठे, रोहित पाठे. मापेसावे रोहित पाठे सलामीचं षटक घेऊन येतोय. फर्स्ट बॉल. गोलंदाज तयार. पहिल्या चेंडूवरती टॉप आहे, क्षेत्ररक्षक तैनात आणि पहिला गडी गारज. फलंदाज संगम बॅक टू द डगआउट. रिव्हर्सर आपण पाहतोय पहिलाच घासाला खडा लागला यावेळी वरच्या वेळे संघाच्या. ज्या पद्धतीने आपण पाहिलं ज्या संगमने इम्प्रेस केलं आजच्या दिवसामध्ये, त्या संगमची विकेट खूप काही सांगून जाईल वरच्या वेळेच्या फॅन्ससाठी. नक्कीच संगम घराटनं मागच्या मॅचमध्ये निराशा केली. या मॅचमध्ये देखील फलंदाजीच्या माध्यमातून निराशा करताना पाहायला मिळतोय. परंतु निराशा किंवा कोणत्याही प्रकारचा जर आपण विचार केला तर थकून न जाता, मागे वळून न पाहता आता तुम्हाला पुढेच जावं लागेल. कारण फार इम्पॉर्टंट मॅच आहे सोनू. जो जिता वही सिकंदर. जिंकेल तो सुपर 3 मध्ये क्वालिफाय होईल. म्हणजे दिवसभर जी तुम्ही मेहनत घेतली ना मॅच जिंकण्यासाठी, त्या मेहनतीचं फळ जे आहे ना ते या मॅच मध्ये मिळेल सोनू. नक्कीच. असं म्हणलं वाळूचे कण रगडतात तेलही गले. तेल घालायचं असेल तर घाम घालावं लागेल या मैदानावरती. रिव्हर्सर गोलंदाज पण एकदा सज्ज होतोय रोहितचा चेंडू वेगवान भन्नाट वेग आपण पाहतोय. रोहितची श्रेष्ठी पाहिली सर रिव्हर्सर गोलंदाजी डिपार्टमेंटमध्ये त्याचं कार्य अतिशय मजबूत पाहायला मिळतो. का मजबूत बांधायचा आणि मजबूत खांद्याचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजीच्या मार्कवरती. अजून एक रोहित येतोय सोनू. बघा रोहित नुसतं रोहित आणि रोहितच पाहायला मिळतंय. रोहित गोलंदाज तयार. पण एकदा यावेळी मारायचा प्रयत्न यावेळी पूर्णपणे सक्सेस होईल का, आणि सक्सेस होताना पाहायला मिळेल सीमा पडकर 4 धाब्यांसाठी. 4 धावा आहेत. याच फटक्यांची गरज आहे. एका बाजूला रोहित घरात, दुसऱ्या बाजूला रोहित पाठे. हे मात्र दवंद युद्ध आहे दोन्ही खेळाडूंमध्ये. गरज आहे वरच्या टीमला धावांची. बघा म्हटल्याप्रमाणे सूर्या मस्कर सारखा बलाढ्य फलंदाज त्या संघामध्ये, प्रल्हाद शिंदे सारखा डावखोरा फलंदाज हिटर फलंदाज त्यामध्ये आहे. त्यामुळे वरच्या टीमला 20च्या वर धावसंख्या न्यावीच लागेल. नक्की ते गरजेचं देखील आहे. कारण की उत्तर जर द्यायचं असेल तर तुम्हाला यावेळी चांगला खेळ दाखवावा लागेल. शतक तैनात, फलंदाज बाद. आणखीन एक झटका मिळतोय फलंदाजीच्या माध्यमातून. रोहित खरं तर सोडून हेच फटके सकाळच्या सत्रामध्ये आम्हाला सहज सीमापार जाताना पाहायला मिळाले आणि हेच फटके आता संध्याकाळच्या सत्रामध्ये कॅच होत आहेत. काय म्हणशील? नक्कीच. ज्या पद्धतीने आपण पाहतो हलकासच्या वातावरणामध्ये थंडी निर्माण झाली, त्याच माध्यमात टेम्परेचर ज्यावेळी डाऊन होतो त्यावेळी मात्र मोठे फटके कन्व्हर्ट होण्यासाठी भरपूर प्रयत्न करावे लागतात आणि त्याच माध्यमातून आपण पाहतोय फलंदाज बाद होताना पाहायला मिळाला. फटका तर खूप चांगला होता सोनू. खरं तर मी कौतुक करेल, परंतु बॅड लक म्हणावं लागेल की हवा जी आहे दमट आहे. त्यामुळं दमट वातावरणामुळे हे फटके आता मात्र कॅच मध्ये रूपांतर होताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाज पुणे सज्जवेल गोलंदाजच्या मार्कवरती रोहित. रोहितचा चेंडू पाहतो आपण वेगवान भन्नाट वेग आहे रोहितकडे आणि तर वेगाचा पूर्णपणे वापर करतो. वेगावरती स्वार होतोय आणि हा चेंडू जातोय डॉट. ज्या पण आपण जर पाहिला मागच्या चेंडू फलंदाज बाद झाला. हा जर सकाळच्या पर्वामध्ये षटकार लगावला, जर फटका लगावला असता तर कमीत कमी 90 ते 95 मीटर पर्यंत आपल्याला षटकार तो पाहायला मिळाला असता. डेफिनेटली. परंतु रोहित पाटेचं कौतुक करावं लागेल. काय बघा त्याची जर उंची बघितली तर फार कमी आहे, परंतु चेंडूला तेवढा बाउन्स करतोय. हा चेंडू जबरदस्त डिलिव्हरी.
बॅक टू द बॉलर आणि मात्र यावेळी फलंदाज होतोय आणखीन एक बाद आणि आणखीन एक फलंदाज तंबूच्या अशा पाहायला मिळेल रिव्हर्सर आपल्याला. काय गोलंदाजी, खरं तर कौतुक करावं तेवढंच कमी आहे. अप्रतिम गोलंदाजीचा खरं तर प्रदर्शन करत असताना रोहित पाटे. मी सुरुवातीलाच म्हटलं की विनोद पाटे याच गावचा एक वरिष्ठ खेळाडू आणि कुठेतरी विनोद पाटेनं केलेलं मार्गदर्शन या रोहितसाठी नक्कीच गरजेचं असेल आणि तशाच पद्धतीनं कामगिरी करत असताना अगदी उंची बघितली तर कमी आहे, शरीरयष्टी मजबूत आहे, परंतु तरी देखील वेगवेगळ्या चेंडूची फेकी करताना आपल्याला पाहायला मिळाला हाच रोहित पाटे आणि त्याला मिळालेलं यश काय तर फक्त अवघ्या 4 धावा खर्च केल्यात. आतापर्यंत त्याने विचार केला सकाळच्या पर्वापासून गोलंदाजी केली रिव्हर्सर, त्यानं मात्र सिंगल डिजिट मध्ये मी तर म्हणे 5 ते 6 धावेच्या खालीच त्याने धावसंख्या खर्च केली आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून. डेफिनेटली 3 गडी बाद आणि 4 धावा या निर्णायक सामन्यामध्ये याच्यापेक्षा वरचढ कामगिरी काय असेल सोनू. कौतुक करावं लागेल त्या गोलंदाजाचा. ज्या पद्धतीने त्यांना प्रश्न विचारला वर्चवले संघाला उत्तर काही त्यांच्या माध्यमातून देण्यात आलं नाहीये आणि त्याच माध्यमातून फक्त 4 धावा 3 विकेटच्या सांगतेना न्यू कॅन्डिडेट नवीन गोलंदाज जयेश पाटील. चांगला फटका आपण पाहतोय कव्हर रिझर्व मध्ये पाहायला मिळेल. शतकषण सज्ज असेल, सिंगल प्राप्त, दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा देखील सहज गतीने आपल्याला प्राप्त पाहायला मिळतात रिव्हर्सर या विकेट. डेफिनेटली जे काही करायचं आहे ना सोनू, आता मी तर म्हणेन विक्रम घरातलाच करावं लागेल. मागच्या मॅचमध्ये देखील विक्रम घरातनंच एक मी म्हणेन प्रेक्षणीय खेळी केली होती आणि त्याच विक्रम घरातला जे काही करायचं आहे ते सर्व काही करावं लागेल. कारण की असं म्हटलं तर अभी नाही तो कभी नाही, हीच वेळ आहे. याच वेळेवर तुम्हाला मात्र चांगला खेळ दाखवावा लागेल. पॉईंट रिझर्व मध्ये डीपला चेंडू जायला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तैनात, त्याच्या आवाक्या बाहेर चेंडूला पकडण्यामध्ये जोपर्यंत यश येतोय तोपर्यंत मिळतात या 2 धावा आणि 2च्या मदतीनं धावसंख्या पुढे सरसावते ती 8 धावा. आमचे साथी गुणलेखक रोहित सर यांचं देखील आम्ही कौतुक करू. आजच्या दिवसामध्ये त्यांची साथ लाभली. आमचे जितू दादा असतील लाईव्हच्या माध्यमातून थेट घरबसल्या आपल्याला म्हणजे प्रेक्षकांना घरबसल्या ही क्रिकेटची मेजवानी घेऊन येणारे आमचे जितू दादा, त्यांचे मी आभार व्यक्त करू. जाऊया मॅचमध्ये. मारायचा प्रयत्न फसलाय आणि येथून येतो आणखीन एक डॉट. आदर्श सरपंच व आदर्श उपसरपंच चषक कुंडेपाल यांच्या संयुक्त विधान आपण ही स्पर्धा पाहतोय आणि आजच्या या दिवसातील शेवटचा सामना एकीकडे असेल वरचेवले आणि त्यांना फाईट करताना पाहायला मिळेल आपल्याला संगतो मोह. हा चांगला फटका आपण पाहतोय. चेंडू ढकललाय मिड विकेट काव कॉर्नर रिझर्व मध्ये. शतरक्षण तैनात, दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा देखील सहज गतीने प्राप्त होतात रिव्हर्सर या चेंडूवरती आणि 2च्या मदतीने धावसंख्या दुहेरी अंकामध्ये डिजिट होताना पाहायला मिळेल. 10 धावा त्या फलकावरती 10 का दम दाखवलाय आणि 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. येथून जर रिव्हर्सर 2 चेंडूमध्ये 2 षटकार आले तर धावा होतील त्या जवळजवळ आपण पाहू शकाल 22 आणि 23 टार्गेट सेट होईल. पण असं म्हटलं तर क्रिकेटमध्ये जर आणि तर या शब्दांना किंमत नाही आहे. आताच करा आणि याच वेळे करा, कारण की असं म्हटलं तर की सत्ता गेल्यानंतर तुमच्या शहाणपणाला कोणी विचारत नाही आहे. तसं माझा खेळ संपल्यानंतर तुमच्या त्या चौकार षटकारांना माझी किंमत नसते. त्याच पद्धतीने तुमचा खेळ दाखवा. यावेळी चांगला खेळ दाखवला आजच्या दिवसामध्ये मोह संघानं. मी तर खूप इम्प्रेस केलं. गोलंदाजी, फलंदाजी, क्षेत्ररक्षक या तिन्ही डिपार्टमेंटमध्ये त्यांचं मोलाचं कार्य राहिलं. याच अभावी यावेळी चांगली पकड पाहायला मिळते या सामन्यामध्ये मोह संघाची. चेंडू ढकलला आपण पाहू शकाल. सिंगल प्राप्त. लॉंग ऑन मध्ये डीपला चेंडू पाहतो. दुसरीचा प्रयत्न वेगवान आणि यावेळी मिळेल का दुसरी धाव हा प्रश्न विचारला जाईल आणि तिसऱ्या पंचांकडे थेट मागणी केली जाते आमच्या आउटफील्ड पंचांच्या माध्यमातून. तर पहिल्या सत्राचा खेळ सोडून समाप्त झाल्यानंतर बघा ज्या पद्धतीनं वरच्या टीमनं जो घेतलेला निर्णय, टॉस जिंकल्यानंतर सर्वप्रथम फलंदाजी, कदाचित हा निर्णय अंगलट आलाय की काय हे मात्र म्हणावं लागेल. बॅट्समन इज आउट म्हणजेच मिळाली फक्त सिंगल. धावसंख्या एकूण धावफलकावर 12. आता जिंकण्याकरता 12 चेंडू आणि 13 धावा. 12 चेंडू 13 धावा. ज्या पद्धतीनं टॉस जिंकल्यानंतर वरच्या टीमनं सर्वप्रथम बॅटिंग जी घेतली तो निर्णय मी म्हणेन संध्याकाळच्या सत्रामध्ये घेतलेला निर्णय चुकीचा ठरला की काय, बरेच काही प्रश्न आता मात्र त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये खेळाडूंमध्ये निर्माण झाले असतील. परंतु त्या निर्णयासारखी साजेशी अशी बॅटिंग देखील सोनू झालेली नाही आहे.
आणि मीत 11 मोहो टीमचे स्पॉन्सर पॅकर नशीब भोईर आता खुश आहेत, कारण स्कोर कमी आहे. कदाचित आता त्यांना वाटते की हा विजय आपण सहज खेचून आणू शकतोय, परंतु टेनिस क्रिकेट त्यांनाही माहीत आहे. आणि नशीब भोईर यानं खरं तर विक्रम केला आहे. हे मैदान त्यांच्यासाठी एवढं लकी आहे ना की मागच्या आठवड्यामध्ये याच 2 आठवड्यापूर्वी याच मैदानावर मॅच झाल्या ओले गावच्या. त्यानंतर त्यांनी 3 संघांना पॅक केलं होतं, एक टाकीगाव, एक धाकटी जुई आणि एक बामणडोंगरी, आणि तिन्हीच्या तिन्ही संघ फायनलमध्ये आले होते. त्यामुळे नशीब भोईरचं नशीब आहे ना अगदी बलवंत आहेत. आणि त्यांनीच आता पॅक केलेला मीत 11 मोह टीम 2 वर्ष मागच्या वर्षापासून ते मोह टीमला पॅक करतायत. त्यामुळं 2 वर्ष ते त्यांना सातत्यानं चांगला खेळ दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मग पाली असू द्या, मोरबे असू द्या, अनेक संघांना त्यांनी पॅक केलंय या टेनिस क्रिकेटमध्ये. असे नशीब भोईर गाव आहे कोल्ही, त्यांचंही आपण करूया कौतुक. चला मॅच फिल्डिंग सजवा, आपल्याकडे वेळ कमी आहे. 12 चेंडू जिंकण्याकरता 13 धावांची गरज. नक्कीच या मॅच मध्ये जर विचार केला लो स्कोर मॅच जरूर रिव्हर्स सर, आता रंगत निर्माण होईल. पहिल्या गोलंदाजानं मात्र यावेळी अग्निपरीक्षा द्यावी लागेल. त्या गोलंदाजाला मात्र पूर्णतः आपलं 100% कमिटमेंट देऊन या सामन्यामध्ये गोलंदाजी दाखवावी लागेल. मॅचला सुरुवात होईल काही क्षणातच. तर येणाऱ्या 26 तारखेपासून आर्या स्पोर्ट्स ओले मैदानावर खरं तर नाईट फॉर्मॅट, डे नाईटचा फॉर्मॅट तुम्हाला पाहायला मिळेल. त्या मैदानावर होणारा सामने तर नक्कीच तिथे देखील यायला विसरणार. लगेच 1-2 तारखेला JWR ट्रॉफी डे नाईटच्या फॉर्मॅटमध्ये फक्त 16 संघ JWR ट्रॉफी. आयकॉन 2 आयकॉन, पहिला क्रमांक 1,00,000, दुसरा क्रमांक 50,000. आयकॉनची स्पर्धा JWR ट्रॉफी 1 जानेवारी आणि 2 जानेवारी ही देखील होणार आहे. तर आणि जाऊया कानोबा कोंडेवाल संघाने दोन्ही मॅचेस मध्ये एंट्री फिक्स केली आहे. मॅच इज ऑन. हेलिकॉप्टर ब्लॉक हॉल बॉल, फिल्डिंग खूप चांगली आहे, परंतु काय घडलं, एक धाव वाचवावी लागेल संघाला. आणि अशा परिस्थितीमध्ये मिळाल्या 2 धावा. संगम घरातला सोनूस मेहनत करावी लागेल. यावेळी मात्र दुसरा कुठलाही प्रश्न यावेळी मात्र उपलब्ध नसेल त्यांच्याकडे. याच माध्यमातून जर तुम्हाला जिंकायचं असेल तर दबावामागून दबाव, विकेटामागून विकेट काढणं गरजेचं असेल त्या मोह संघाची. ज्या पद्धतीनं आपण पाहिलं आतापर्यंत खेळ राहिला आहे, अप्रतिम फलंदाजी राहिली आहे मोह संघाची. कमी धावसंख्येमध्ये प्रत्येक संघाला रोखला आणि तेथून ते विजयाच्या वाटचालीकडे बैठक लगावली आहे. गुडका टेक तमाशा देख, चेंडू सरस सीमा पलीकडं 6 धावांसाठी षटकार. सुनो खरं तर दमट वातावरणामध्ये अशा फटक्यांना जर तुम्ही पाहिलं की म्हणजे सूर्या मस्करकडे किती ताकद आहे. आणि सूर्या मस्कर बघा पहिल्या सुरुवातीच्या सकाळच्या 2 सामन्यामध्ये काही खेळला नाही, आणि आता हा महत्वाचा सामना आहे आणि निर्णायक सामन्यामध्ये आता तुफानी बॅटिंग करतोय. नक्कीच नक्की रिव्हर्स जर आपण जर विचार केला त्याचा स्टान्स बद्दल आपण विचार केला, एक अनोखे स्टान्स मध्ये खेळतोय, पॉवर जनरेट करतोय, मनगडची ताकद पूर्णतः आपल्या बॉटम हँड मध्ये वापरून चेंडू फेकून देतोय. डिफेन्सिव्ह फटका. हे देखो सेन्सिबल क्रिकेट. याला म्हणतात चालाकी, हुशारी आणि खरं तर बुद्धिमत्ता. आणि त्याच जोरावर सूर्यानं सिंगल काढून आता आपल्याकडे मॅच हळूहळू झुकवण्याचा प्रयत्न करतोय, कारण धावा झाल्यात 9. सूर्याला माहीत आहे कदाचित मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात माझी विकेट गेली तर परत प्रेशर होऊ शकतोय, म्हणून शक्तीपेक्षा कधी कधी युक्तीही देखील श्रेष्ठ होते. नक्कीच असं म्हटलं तर एखाद्या हातीला फक्त मुंगी चारू शकते, आणि त्याच पद्धतीचा हा आपण फटका पाहतोय सिंगलचा, आणि एकाच्या मध्ये धावसंख्या पुढे सरसावते.